जगण्यासाठी एक उद्देश हवा, ज्यामुळे जगण्याचा आनंद द्विगुणित होईल. महापालिका आयुक्त अभिनव गोयल. जगण्यासाठी एक उद्देश हवा, ज्यामुळे जगण्याचा आनंद द्विगुणित होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजलेल्या ज्येष्ठ नागरिक महोत्सवात बोलताना हे प्रतिपादन केले. अनुभवसंपन्न, कार्यकुशल अशा आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांची समाजाला आणि शासनाला देखील गरज आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या समस्यांचे आपण निश्चितच निराकरण करू, असे ते पुढे म्हणाले. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात सर्व सुविधायुक्त विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेमार्फत स्थापन केले जाईल. भविष्यकालीन व्हिजन प्लॅनिंगसाठी आपल्या सूचना नक्कीच उपयोगी ठरतील. आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी ज्येष्ठांनी स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी या बैठकीत केले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करूया, असे म्हणत आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांना महापालिका सर्वतोपरी सुविधा पुरवेल, असे आश्वासित केले. यावेळी महापालिकेचे अतिशहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव, समाज विकास अधिकारी प्रशांत गमाणकर, तसेच फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, फेस्कॉम कोकण प्रादेशिक अध्यक्ष विलास काळे, ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती डोंबिवलीच्या अध्यक्ष डॉक्टर वृंदा कौजलगीकर, ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कल्याणचे अध्यक्ष यशवंत कोसुळकर आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे इतर पदाधिकारी सत्कार मूर्ती व्यासपीठावर उपस्थित होत्या. महापालिकेने शाश्वत शून्य कचरा मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरणाचे दिनांकनिहाय शेड्यूलही दिले असल्याने त्याला अनुसरून सगळ्यांनी सहकार्य करावे, असे उद्गार महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी आपल्या भाषणात काढले. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420.